अक्षु, अगं कोण माणसं आहेत ही? कशी बोलतात तुझ्याशी? ही अशी वागणूक मिळते तुला? तू आम्हाला सांगतेस की आनंदात आहे? हा, असा आनंद मिळतो तुला? हे हे सगळं का सहन करतेस तू? इतके दिवस तू आम्हाला का खोटं सांगत होतीस? या माणसांशी साधं बोलणंही मुश्किल आहे. यांच्या बरोबर जगणं किती अवघड असेल. या घरात तुझं स्वागत नाही, तुझा मान नाही. या घरात तुला किंमत नाही, संस्कार नाहीत, सरस्वती नाही. अशा घरात तू कशी राहणार आहेस? पण बाबा इकडे अधिपती आहेत. तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं ठीक. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही नका बोलू आता. बसा बघू. अगं ए चांडाळणे, कुठं बसायला सांगतीस त्यासनी? ए थेरड्या, जा ना तुझ्या घरला. ए निघायच ना. आता जास्त बोललात ना तर. नाहीतर काय रे थेरड्या, नाहीतर काय? सुनेचा छळ केला म्हणून केस करशील आमच्यावर? केस करशील काय आमच्यावर? धमकी देतोस आम्हाला? नाही हो, असलं मैत्री बित्री काय असं काय नसतंय. एवढं काय सिरियस विषय नसतोय तो. तर शेवटी कसं आहे, लगीन झालेलं आहे मास्तरीन बाईंचं, त्यामुळे फ्रेंडशिप असं काही हे नसते. त्या मदनला म्हणावं, तू तिकडं परदेशातच बघ एखादी कुठली तरी गोरी गोमटी मास्तरीन बाई. आमच्या मास्तरीन बाई आता बीज आहेत बाबा म्हणावं. त्यांचं लगीन झालंय, संसार आहे, नवरा आहे, आई बाप सगळे हित आहे. तिकडं येऊन काय करणार? कोण तो भेटू दे की मदन, त्याला मॅड छापला सांगतो मी भेटून. मास्तरीन बाईंचं लगीन झालंय, त्याला काय माहित नाही? काय माहित? नाही नाही, माहीत असणार त्याला. मास्तरीन बाईंनी सांगितलं असणार. मला नाही माहित. नाही, मला माहिती आहे की मास्तरीन बाई बोलल्या असणार. एवढी गोष्ट बोलत नाहीत का, लगीन झालंय माहीत असणार त्याला. जीजू, मला नाही वाटत तसं. वाटतंय मला असंच की माहीत असणार. पण खरंच मला काही माहित नाहीये जीजू. पण मला एवढं नक्की माहिती आहे की ताईला खूप टॉर्चर केलं गेलं. तिला त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तिच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. आणि ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला. ती खूप स्ट्रेस्ड आउट होती. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतंय. हा, तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे. मास्तरीन बाई आमचा एवढा राग करणं शक्य नाही. सॉरी जीजू, तुम्हाला वाईट वाटतंय. पण काय करणार? म्हणजे ताई आमच्याशी जे बोलते त्याच्यावरून असं वाटतं की ताईला भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप राग आहे. आणि एकदा असं वाटतं की तिला तुमच्यावर राग आहे का, दोघांवरही खूप राग आहे. मला काहीच कळत नाही जीजू. बाबा थांबा थांबा थांबा. सावकाश सावकाश सावकाश. बाबा, अरे बापरे, बसा. या बसा बसा इकडे बसा. बघू. थांबा. अधिपती, अधिपती लवकर खाली या. हे घ्या. हे घ्या. आजी, धनाजी काका पाणी आणा लवकर. अधिपती. काय ग सारखं अधिपती अधिपती करतीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? ते घरात नाहीत म्हणून. तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. माझ्या बाबांना काही झालं ना तर मी सोडणार नाहीये तुम्हाला. जावा की मग, घेऊन जातेस नी दवाखान्यात. हा, बघा केवढं लागलंय. उगा आमच्याशी वाद घालत बसताय. मी नाही विसरणार मॅडम, मी नाही विसरणार. मी कधीच नाही विसरणार. बाबा तुम्ही शांत व्हा. थांबा, मी पाणी आणते. बाबा थांबा. आई घाबरू नका बाबा, नाही लागलं, काही नाही झालं.
तुम्ही ते बसा, मी फर्स्ट एड किट घेऊन येते. हा बसा इथे. ये इकडं. अहो काय चाललंय तुमचं? घेऊन जा तुझ्या थेरड्या बापाला. इथं सणावाराला आमच्या घरात काही विपरीत घडायला नाही पाहिजे, कळलं? धनाजी, ए धनाजी, इकडे ये आणि हिच्या थेरड्या बापाला बाहेर काढ. या म्हातारण्याला बाहेर काढ. नाही नाही नाही, थांबा. लवकर. नाही नाही, थांबा. मी बाबांना हात नाही लावत. मी हात नाही लावू देणार बाबांना. धनाजी, मी सांगते ना वा, बाहेर काढ त्याला. मागे वा. बाबा थांबा, मी फर्स्ट एड किट घेऊन येते. हा थांबा. ए तुला किती वेळा सांगायचं बाबा. दुर्गे, मास्तरीन बाई अशा का वागायला लागल्यात काय कळना झालं. जीजू अहो, तुम्हाला खरं सांगू का, मलाही कळतच नाहीये की ताई असं का वागतेय. ती ना भुवनेश्वरी मॅडमचा खूप राग करते. म्हणजे मला मान्य आहे की सासूशी प्रत्येक वेळेस पटेलच असं नाही. म्हणजे माझं सुद्धा निखिलच्या आईबरोबर कधी कधी पटत नाही. आमचे छोटे मोठे वादविवाद होतातच. पण आम्ही ना एकमेकींना खूप समजून घेतो. आम्हाला असं एकमेकींबद्दल प्रेम वाटतं. आणि जे काही रागराग होतात ना ते तेवढ्या पुरतेच असतात. तुम्हाला खरं सांगू का, मी निखिलपेक्षा जास्त निखिलच्या आईबरोबर वेळ घालवते. म्हणजे बघा ना, त्यांच्याबरोबर मी सिनेमाला जाते, मी नाटक बघायला जाते त्यांच्याबरोबर, रंकाळ्यावर फिरायला जातो आम्ही दोघी. पण ताईचं तसं नाही आहे. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव जरी काढलं ना तरी ताईच्या कपाळावर आठ्या येतात. खरंच भुवनेश्वरी मॅडमनी ताईचं काय बिघडवलंय काय माहित. आमच्या आईसाहेबांनी कवाच कुणाचंच वाईट केलेलं नाही. माणसं जोडायचा स्वभाव आहे त्यांचा. पण ताईचा माणसं तोडण्याचा स्वभाव आहे. जीजू अहो, अख्खं कोल्हापूर मॅडमना मानतं. मी सुद्धा मॅडमना खूप मानते. पण ताईच रागराग का करते कळत नाही. तुम्हाला कसं सांगू आता, ताई ना त्यांना पाताळ यंत्री, कारस्थानी असं काहीतरी म्हणत असते. आणि बस आता अजून काय मला लय ऐकवत नाही. कसं आहे, मास्तरीन बाईने आमचा तिरस्कार केला असता, आमच्याविषयी काय वाटेल ते बोलले असताना मी खपवून घेतलं असतं. पण आई साहेबांविषयी नाही, हे नाही खपवून घेऊ शकत मी. राहते बस झाला, आता अजून काय ऐकायचं नाही. मी येतो. नाही थांबा ना, थांबा प्लीज, जाऊ नका. नाही मला आता काय ऐकायचं नाही अजून. मी जातो. ठीक आहे, तुम्ही रागवू नका. मी काहीच बोलत नाही. फक्त एक रिक्वेस्ट करू का? मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, हे तुम्ही प्लीज ताईला नका ना सांगू. कारण काय, ती माझा रागराग करेल. आम्ही सख्या बहिणी होत जीजू. मला भांडण नकोय तिच्याशी. नाही काय काळजी करू नका. काय माझ्यामुळे तुमच्या बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. काय काळजी करू नका. येतो. जीजू, तुमची पिशवी. नाही माझी नाही ती. अहो, तुम्हीच येताना आणली होतीत ना. मास्तरीन बाईंसाठी साडी आणली होती. आज संक्रांत आहे म्हणून. तेवढी द्या त्यासनी. हां, आणि त्यासनी सांगा म्हणावं नवरा आलता तुमचा, तुम्हाला घरला घेऊन जायला आलता म्हणावं. तुमची बॅग भरा आणि अजून मी तुम्ही घराकडे या. बाद झाला आता लई गोल गोल फिरवू नका. तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणावं मनापासून. त्याला संसार करायचा आहे तुमच्या संग. तुम्ही सांगा त्यासनी. आणि त्यासनी म्हणावं 1 जलम नाही 7 जलम संसार करायचा आहे म्हणावं त्याला तुमच्या संग. आणि जलम म्हणला म्हणून सांगा. द्या ही साडी मी दिल्या म्हणून सांगा. अहो थांबा, म्हणजे मी कशी देऊ ही साडी? द्या की द्या, तुम्ही द्या साडी. काय होत. बरं ठीक आहे, म्हणजे मी साडी देईन, पण ताई अंगाला लावेल की नाही माहित नाही. तरी बी द्या तुम्ही ही साडी त्यासनी. मला बघायचंच आहे काय काय करतात आता. असं एक मन म्हणते की मास्तरीन बाई हे असं काही करूच शकत नाही. आणि दुसरं मन म्हणते की मग जर करू शकत नाही तर मग आत्तापत्र त्यांनी मला कॉन्टॅक्ट एक साधा फोन केला नाही. फोन केलाच नाही आणि करणारही नाही. कारण तिला तुमच्याविषयी काहीच वाटत नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे. ही एवढी साडी द्या त्यांना. येतो. थांबा, तुम्ही असे कसे चाललात? काय झालं आता? हो, ही साडी तुम्ही दिली आहे
हे ताईला कसं कळणार? तुम्ही सांगा की. जीजू, मी सांगितलं असतं ताईला, पण हल्ली ना ताई कोणावरच विश्वास ठेवत नाही. तिला तिला ना प्रूफ लागतं सगळ्याचं. मी काय म्हणते, तुम्ही ही साडी दिलीये याची काहीतरी निशाणी असली पाहिजे ना. निशाणी कसली आता त्याचा साडीवर? तुम्ही सांगा की, त्याच्यात काय आहे? तुम्ही एक चिठ्ठी लिहून देता का की ही साडी तुम्ही दिली म्हणून? हा, चिठ्ठी कशाला? उगाच काय तर काय आपलं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला घाई असेल, चिठ्ठी नको, मग अंगठा देता? अधिपती अंगठा देऊ माझा? हा, म्हणजे साडीवर तुमचा अंगठा द्या ना. माझा अंगठा देऊ त्याच्यावर? साडीवर अंगठा? हो, म्हणजे ताईला खरं वाटेल ना हे सगळं. अहो, काय आता तुम्ही बी राहताय काय राबले? जीजू, अहो ताईला काहीच खरं वाटत नाही माझं. मी काय म्हणते, तुम्ही एवढे इथे आलात, ताईसाठी साडी घेऊन आलात, हे ताईला कळलं पाहिजे ना, म्हणजे तिचा विश्वास बसेल ना. हे बघा, मी साडी द्यायला नाही म्हणत नाहीये, मी देते साडी, फक्त तुमची निशाणी असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही प्लीज प्लीज माझा विचार करा ना. प्लीज द्या ना अंगठा. हा, प्लीज द्या. काय करायलाय ओ इराताई? अहो काय बसा ना. अंगठा साडीवर अंगठा? अहो जीजू, मी तुम्हाला कसं सांगू, हल्ली सोशल मीडियावरती ना ट्रेंड चालू आहे की एकमेकांना गिफ्ट देताना असा अंगठा लावून द्यायचं, प्रेमाची निशाणी असं काहीतरी आहे ते. सोशल मीडियाने येड लावले. आडग्यावानी ट्रेंड आहे राव ह्यो. द्या, म्हणजे त्यांनी आम्हाला ठेंगा दाखवायचा, तरी आम्ही त्यासनी अंगठा द्यायचा. अहो जीजू, असताच सोशल मीडियावर, तुम्हाला नाही माहिती. हे घ्या, थांबा, हे घ्या. हा, तुम्ही अंगठा लावा ना प्लीज. अहो थांबा थांबा, हे काळी साडी आहे ना, काहीच दिसत नाही ह्याच्यावरती. तुम्ही एक काम करता का, या काठाला लावा, म्हणजे दिसेल. हा, थोडं डार्क करा. हा, झालं. थँक्यू. आणि सॉरी ते सगळं. काम फत्ते. काय कोणाचे आमच्या खोलीत काय करताय हे?
तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. ताई या घरात खूप कम्फर्टेबल झाली आहे. तिला तुमच्या घरात परत यायचं नाही आहे. तिला तुम्ही इथे यायलाही नको आहे आणि तिला सुद्धा तुमच्या घरी अजिबात यायची इच्छा नाही आहे. ती भुवनेश्वरी मॅडमचा ढाल म्हणून वापर करते. या अशा खोटारड्या व्यक्तीबरोबर मला या घरात राहणं शक्य नाहीये. मास्तरीनबाई भेटल्या का तुम्हाला? त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही. अहो सुनबाई घरला नाही म्हणल्यावर आम्हाला त्रास होतोय म्हणून आम्ही इथं आलोय. केव्हा धरून आम्ही त्यांच्याशी बोलायलोय, त्यांना सांगतोय आम्ही चला घरला. त्या काय आमचं ऐकना. मास्तरीनबाईसनी भेटल्याशिवाय आणि त्यांच्या संग बोलल्याशिवाय काय योग उताडा सुटायचा नाही. मला माहित आहे माझ्या मास्तरीनबाई कशा आहेत. त्या चांगल्याच होत्या आणि चांगल्याच आहेत, मला माहित आहे. तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायला. परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेलते आणि काल तर घरला बी आणलं होतं. अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? ताईचा फोन लागत नाहीये का? हा बिजी आलाय. ताईचा फोन लागणारच बिझी. हल्ली ती खूप फोनवरच असते ना. हा तेच आता लावलं. जिस व्यक्ती को लगा रे व्यस्त व्यस्त बिजी काय आता एवढं काय बिजी काय माहिती. मदनशी बोलण्यात बिझी आहे. म्हणजे जीजू आता काय सांगू, ताई ना मदनशी खूप बोलते. म्हणजे ताईला मदन शिवाय काही करमतच नाही आणि मदनला सुद्धा तिच्याशिवाय काही करमत नाही. आता हा ठीक आहे जाऊ जाऊ. डोसक्यात बुगा झालाय माझ्या. मी येऊ काय? काळजी घ्या प्लीज जीजू. होय होय चल. काय ग काय झालं? तुला बोलले होते ना वर येऊ नगस म्हणून. आता बस बोंबलत. नाहीये खरं. हे खरं नाहीये. खोट आहे खोट आहे सगळं खोट आहे. वरड ग वरड. तू जेवढं वरडायचं तेवढं वरड. पण तुला सांगू त्यांची मैत्रीण का नाही लई भारी आहे बघ. नाकी डोळी एवढी भारी आहे का नाही, तुझ्यापेक्षा गोरी गुंटी आहे ती. आह काय मदाळ बोललाय बाई तिचं. हे तुझ्यासारखं असं मुळमुळ बोललं नाही. तुझ्यासारखं नाही नाही नाही. तू म्हणत बस नाही 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 म्हणत बस. हा बायको आहे अधिपतींची. मी बायको आहे ते असं नाही करू शकत. तर तू काय विकत घेतलंस का काय त्यासनी? ते त्यांच्या मर्जीचे मालक आहेत कळलं काय? आणि तू सोडून गेलीस ना त्यासनी. तूच ठरविणार का मग तुझ्या मागे त्यांनी काय करायला पाहिजे? प्लीज तुम्ही नका बोलू माझ्याशी. मला नाही बोलायचं प्लीज. मला अधिपतींशी बोलायचंय.
लागला? थांबव तुम्ही प्लीज. लागला कॉल? लागला काय ग? मी तुम्हाला सांगितलं ना मला नाही बोलायचंय तुमच्याशी. जा तुम्ही इथून प्लीज. शेम टू यू. तू जा इथनं. तुला कळत कसं नाही तुझी या घराला गरज नाही म्हणून?